वर्ष हा किल्ला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो. काही कधी कधी तर माणसं पण दिवसभर किल्ल्यामध्ये येत, कधीतरी 4-2 लोक यायचे, कधी एखादा ग्रुप यायचा. परंतु हा छाव्यानंतर दररोजचे 1000-2000 माणसं या किल्ल्याला भेट देत आहेत. सकाळपासून साधारण 6 वाजल्यापासून किल्ल्यामध्ये माणसं असतात, ग्रुप असतात, 50-50 तर हा ज्या किल्ल्यामध्ये तुम्ही आलेला आहात तर ह्या किल्ल्याचा इतिहास देखील समजून घेतला पाहिजे. तर हा किल्ला असताना बाबाजी भोसले हे कोण आहेत माहिती का? शिवाजी महाराजांचे पणजोब आहेत. त्यांच्याकडे हा किल्ला मोकासा असल्याची नोंद आहे. म्हणजे महसूल गोळा करण्याकरता कधी होता तर ज्यावेळेस अहिल्यानगर किंवा अहमदनगरची निजामशाही होती का त्यावेळेस किल्ला त्यांच्याकडे. हा कधी आहे? 1550 ला आहे. म्हणजे किल्ला कधीचा आहे? त्याही आधीचा आहे. यादव काळातलं ह्या किल्ल्याचं काय नाव होतं माहितीये का? पांडे पेडगावचा भुईकोट. पांडे आणि पेडगाव अशी जोडगाव आहेत. तिथं खाली सरस्वती नदी आणि भीमा नदीचा संगम आहे. सरस्वती नदीच्या पूर्वेच्या भागामध्ये पांडेगाव होतं आणि पश्चिमेला पेडगाव. त्या दोन्ही गावाच्या नावावरून ह्याला काय म्हणायचे? पांडे पेडगावचा भुईकोट. त्यानंतर ह्या किल्ल्यावरती बहादूर खान कोकलताश आलेला आहे. कोण आहे? बहादूर खान कोकलताश. हा कधी आलाय? शिवाजी महाराजांच्या समकाळात आलाय. हा औरंगजेबाचा दूध भाऊ आहे. हा औरंगजेबाचा दूध भाऊ कसा आहे माहितीये का? ज्या दिवशी ह्या बहादूर खानाचा जन्म झालाय ना त्याच दिवशी औरंगजेबात झालाय. पण औरंगजेब हा शहाजहान आणि मुमताजच्या पोटी जन्माला आलेले ते बाळ आहे. हा बहादूर खान एका सामान्य बाईच्या पोटी जन्माला आलाय. परंतु ह्याच्या आईची व्यवस्था त्या औरंगजेबाला दूध पाजण्याकरता केलेली. मग बहादूर खान आणि हे एका आईला पिले म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? दूध भाऊ. तर त्या आईला का पाजून दिलं नाही शहाजहान बादशाहनं? ती त्याची मुमताज होती. मुमताजला त्यांनी त्या बाळाला पाजू दिलं नाही, अंगावरती पाजायचं नाही म्हणून सांगितलं. त्या बाईला त्यासाठी ती बाई नेमली. तिचा मुलगा हा बहादूर खान आहे. मग ह्यांचं नातं कसं आहे? दूध भावाचं. तो त्या काळामध्ये आलाय. काही लेखकांनी काय केलं की बहादूरगड हे त्यांनी नाव त्याच्यावरून स्वतःच्या नावावरून ह्या किल्ल्याला बहादूरगड असं नाव दिलेलं आहे. परंतु काही लेखकांना हे माहित नाही की हा बहादूर खानानंच बांधला का. तर मग बहादूर खानाच्या आधी हा किल्ला अस्तित्वात नको होता. बरोबर आहे की नाही? मुळात निजामशाहीच्या काळात हा किल्ला आहे. निजामशाहीच्या 2 वाटण्या झालेल्या आहेत. त्या वाटण्यामध्ये काही भाग विजापूरच्या आदिलशाहनं वाटून घेतलाय, काही भाग मुघल बादशाहनं शहाजहान बादशाहनं वाटून घेतलेला आहे. तर हा किल्ला कुणाकडे गेला त्यावेळेस? मुघल बादशाहकडे, दिल्ली आग्र्याच्या. म्हणून हा किल्ला औरंगजेबाकडे आला. औरंगजेबानंतर त्याचा सरदार इथं तो बहादूर खान आलेला आहे. त्याने ह्या किल्ल्याच्या थोडीफार दुरुस्ती केलेली. ही सगळी माहिती कुठे मिळते? तर औरंगजेबाच्या दरबारातील अनेक नोंदी, तिथून पुढची जी माहिती मिळते. तर औरंगजेबाच्या नोंदींचं त्या काळात एका लेखकाने काय केलेलं आहे? पुढच्या लेखकाने गणेश हरी खरे म्हणून त्यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. म्हणजे त्या पुस्तकाचे 10 खंड तयार झालेले. त्यातल्या ह्या 6व्या खंडामध्ये ह्या दरबाराच्या किंवा ह्या किल्ल्याच्या बऱ्याचशा नोंदी सापडतात. तारखेवार नोंदी इथं, तर त्या नोंदी सापडतात आपल्याला. आपण पाहतो की धर्मवीर संभाजी महाराजांचा हा निगडीत किल्ला असला किंवा संभाजी महाराजांच्या शेवटच्या काही ह्याचा क्षणांचा साक्षीदार असला, हिंदू धर्माचा सत्व पाहणारा रक्तरंजित इतिहास इथं घडलेला आहे, असा हा किल्ला आहे. परंतु ह्या किल्ल्यावरती आणखीन काही ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. खरं तर संभाजीराजे ह्या किल्ल्यावर एकदा शाही थाटामध्ये आलेले. ते कधी आले? ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा एक प्लॅन ठरलेला आहे काय की कोकणातली मोहीम काढायची. राज्याभिषेकाचा खर्च भरून काढण्याकरता शिवाजी महाराज कुठे गेलेले? कोकणातल्या मोहिमेवर गेलेत. संभाजी महाराजांना पाठीमागे ठेवलंय आणि पाठीमागे ठेवल्यानंतर मुद्दाम संभाजी महाराजांनी आवळी काय उठवली? शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं जमत नाही बरं का आता. परंतु त्याच्यातून एक साधायचं होतं त्यांना, दिलेर खान आणि हा भितलचा बहादूर खान स्वराज्यावरती आक्रमण करू नये म्हणून संभाजी महाराज ह्या कुणाला पत्र लिहित होते? ह्या दिलेर खानाला आणि बहादूर खानाला. त्या एका पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आमचे आबासाहेब खासा दक्षिणेतले मोहिमे आहेत आणि मग ते स्वराज्यात आल्याबरोबर आम्ही तुमच्याकडे काय करतो? येऊन मिळतोय. जर मग ते 2 वर्ष असं नादवत ठेवलेलं आहे. जर संभाजी महाराजांना मनापासून येऊन मिळायचं होतं इतक्या दिवस वाट पाहिली असती का त्यांनी? काहीच कारण नाही ना, सरळ येऊन मिळले असते ना. परंतु ज्यावेळेस शिवाजी महाराज स्वराज्यात आलेत आणि मग तिथून पुढे माहुलीच्या संगमावरून संभाजी महाराज ह्या दिलेर खानाला येऊन मिळले. ते शाही थाटात का म्हणायचे? तर हिथं आल्यानंतर ह्या बहादूर खानानं आणि त्या दिलेर खानानं संभाजीराजे एवढ्या मोठ्या स्वराज्याच्या छत्रपतीचा मुलगा आपल्याकडे आलाय, मग त्याचा थोडासा थाटमाट करावा म्हणून एक रत्नजडीत हत्ती त्यांना दिलेला आहे. म्हणजे चांदीचं साज वगैरे घातलेला असा हत्ती कुणाला भेट दिलाय? संभाजीराजांना. त्याचबरोबर मानाची वस्त्र दिल्यात, एक रत्नजडीत कट्यार दिलेली, अशी या ठिकाणी आपण त्यावेळेस त्यांची शाही थाटामध्ये आलेली. परंतु तिथून पुढं ह्या दिलेर खानानं आणि ह्या बहादूर खानानं
2-3 मोहिमा काढलेल्या आहेत. त्या मोहिमेमध्ये एक गुफाळगडाची मोहीम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी फिरंगोजी नरसाळेत ज्यांनी चाकणचा किल्ला शाहिस्तेखान आलेला असताना 2-3 महिने लढवला, तो सहजासहजी त्याला किल्ला देणार आहे का? परंतु स्वराज्याचे दुसरे छत्रपती जर युद्धात येत असतील, आम्ही कुणासाठी राज्य करावं, कुणासाठी लढावं म्हणून तो किल्ला देतात. तरी हा दिलेर खान जवळजवळ 600-700 मावळ्यांना पकडतो, एकाच्या हातपाय छाटण्याची आज्ञा देतो. संभाजी महाराज चिडतात, स्वतःची तलवार उपसतात आणि त्या दिलेर खानावर धावून जातात. अशी घटना या ठिकाणी घडलेली. आणि मग तो दिलेर खान काय कळवत असतो, हा सगळा रिपोर्ट कुणाला करतोय? औरंगजेबाला करतोय. त्याचबरोबर पुन्हा एक मोहीम काढली जाते धुळे माळेगाव त्या साईडची, आणि त्याच्यामध्ये स्त्रिया लुटण्याची आज्ञा देतो. मग संभाजी महाराज चिडतात. हे कसलं युद्ध? स्त्रिया लुटण्याची आज्ञा देतात, मग संभाजी महाराज पुन्हा एकदा तलवार उपसतात. परंतु संभाजी महाराजांच्या ह्या सगळ्या काय करत असतो, औरंगजेबाला सांगत असतो. औरंगजेबाचंही तेच म्हणणं असतं, एकदा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज माझ्या हातून सुटून गेलेत, आता तुम्ही त्याला सोडू नका, त्याला काय करा, तुम्ही खलास करा. असा एक फतवा तो तिथून काढतोय. तो फतवा काढल्याबरोबर आपल्या शिवाजी महाराजांची गुप्तहेर यंत्रणा आपल्याला माहित होती कशी होती. कुठल्याही म्हणजे तिसऱ्या दिवशी कुठल्याही दरबारात, विजापूरचा दरबार असू द्या, गोळकोंड्याचा दरबार असू द्या, किंवा दिल्लीचा त्या आग्र्याचा दरबार असू द्या, तिथून तिसऱ्या दिवशी खबर बातमी कुठे पोहोचत होती? शिवाजी महाराज. मग हा फतवा काढल्या ती खबर आधी कुणाला मिळाली? तर आधी शिवाजी महाराजांना मिळाली. शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलंय कुणाला? संभाजी महाराजांना, बाळा जिथं असशील तिथं, जसा असशील तसा तू ताबडतोब स्वराज्यात सामील हो, कारण आता औरंगजेबाचा तुझा बेत काय आहे की तुझा घात करण्याचा आहे. म्हणून संभाजी महाराज एका युद्धामध्ये असताना ते स्वराज्यात तिथं निघून गेलेले पन्हाळगडावरती. पन्हाळगडावरती. परंतु तुम्हाला माहितीये का, तर संभाजी महाराजांबरोबर त्यांची एक पत्नी, ज्यावेळेस संभाजी महाराज इथं आले का, त्यावेळेस त्यांची एक पत्नी दुर्गाबाई म्हणून जाधव घराण्यातले, ती काही मालिकेत पिक्चर मध्ये दाखवली नाही, पण संभाजी महाराजांना 2 पत्नी होत्या. त्यातली दुर्गाबाई आणि रानू अक्का ही त्यांची बहीण या ठिकाणी संभाजी महाराजांवर आल्या होत्या. पण संभाजी महाराजांना आदेशानुसार पन्हाळगडावरती जावं लागले. त्यांच्या इथे जो कुटुंब कबिला होता त्यांना या ठिकाणी अटक झालेली, यांना बंदिवान बनवलेले. पुढे काय होतंय की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची तिथून आल्यानंतर एक भेट झाली सज्जाकोठी पन्हाळगडावरची. तिथून पुढे शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 ला काय झाले? स्वर्गवासी झाले. मग स्वर्गवासी झाल्यानंतर तिथून पुढे संभाजी महाराज कसे रायगडावर गेले वगैरे तुम्हाला माहिती. या किल्ल्याच्या संदर्भात आपल्याला जास्त माहिती सांगायची म्हणून पुन्हा आपण किल्ल्याकडे वळणार आहोत. परंतु ह्या ठिकाणी संभाजी महाराजांची पत्नी राहिलेली आणि बहीण राहिलेली दुर्गाबाई आणि रानू अक्का, तर ह्यांना सोडवण्यासाठी हंबीरराव मोहित्यांना सांगितलेले की इथं काय करायचे, तुम्ही आता जाऊन सोडवायचे. त्या आधीची एक घटना या ठिकाणी महत्वाची सांगणं की ह्या किल्ल्याच्या संदर्भात ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि हा किल्ला म्हणजे नेताजी पालकर जे कुली खान म्हणून गेलेले ते पुन्हा स्वराज्यात आले होते. काय केलेले? स्वराज्यात आल्यानंतर त्यांच्याकडं एक जबाबदारी दिली नेताजी पालकरांकडे. ती काष्टी तांदळीचे राहणारे असल्यामुळं परिसराची माहिती होती. हा किल्ला लुटण्यासाठी सांगितलेला आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला लुटत असताना नेताजी पालकरांना सांगितला. नेताजी पालकरांना काय म्हणायचो आपण? प्रति शिवाजी किंवा शिवाजी सारखा म्हणायचो. हा बहादूर खानाला पेडगावचा शहाणा म्हणायचे. हा बहादूर खान इथं होता ना तो सरदार, त्याला पेडगावचा शहाणा म्हणायचे. त्याच्या काळातली ती घटना आहे. तर ह्या बहादूर खाना ज्यावेळेस ह्या 52 पेठा होत्या, किल्ल्याचा 110 एकराचा आतला परिसर आहे, त्याच्यामध्ये 52 पेठा होत्या. या 52 पेठामधून दक्षिण भारतातला सगळ्यात मोठा सोन्या चांदीचा व्यापार करायचा. काय चालायचा? सोनं चांदी ह्या ठिकाणी विकलं जायचं. 52 पेठा होत्या. ह्या 52 पेठा निस्त्याच पेठा नव्हत्या, एखाद्या शहरासारखं होतं. कारण त्या प्रत्येक पेठेला एक पाण्याचा हाळ होता आणि त्या पाण्याच्या हाळमध्ये काय केलेलं असायचं? खापरी पाईपलाईनने त्या नदीचं मोठेचं पाणी त्यात आणून टाकलेलं होतं. खापरी पाईपलाईनने त्या प्रत्येक गल्ली गल्ली पाणी फिरवलं होतं. प्रत्येक पेठेमधून तिथालची त्या स्त्रीने यायचं, त्या हाळातलं पाणी घ्यायचं, घरामध्ये न्यायचं. मग तिथालचे त्या काळातलं वैभव हे सांगतोय तुम्हाला, यादव काळातलं. म्हणजे असा हा किल्ला होता. आणि मग इथं सोन्या चांदीचा व्यापार चालवत होता. हा बहादूर खानाला इथं नेमलेला आहे. बहादूर खानाला नेमल्यानंतर शहाणा म्हणायचे. का शहाणा म्हणत असतील त्याला? तो नेहमी काय करायचा? ओव्हर ऍक्टिंग करायचा, मुद्दा आगाऊपणा करायचा, म्हणून त्याला पेडगावचा शहाणा म्हटलेले. त्याला त्यावेळेस कळलं की शिवाजी महाराज येतात ते, त्याच्यापर्यंत काय निरोप आले? सगळे शिवाजी महाराज येतात ते म्हणून निरोप आलेले आहेत. खर तर नेताजी पालकरांना प्रति शिवाजी म्हणायचे, परंतु गुप्तहेरांची बातमी येता येता काय झाली? शिवाजी येतो एवढीच झाली. मग ह्याला वाटलं बरं झालं, आपल्याला काहीतरी पराक्रम करून दाखवता येईल, आता शिवाजीला सोडायचं नाही. ह्या चौक्या पारे जे होते किल्ल्यामधले, त्या चौक्या पाऱ्यांना सांगितलं की तुम्ही शिवाजी यांना सोडायचं नाही. ह्या पूर्ववेशीच्या बाहेर, ह्याला अशा 11 वेशी बरं का मोठमोठाल्या, त्या पूर्ववेशीच्या बाहेरच्या बाजूला एक 5000ची कुमक असायची घोडेस्वारांची, सुसज्ज सैन्य असायचं. जर शेजारी देऊळगाव राजे महाराजांच्या जहागिरीची गाव आहेत, तिकडून हल्ला होऊ नये म्हणून ती कुमक नेहमी असायची. मग आता बहादूर खानाने त्यांनाही सांगितलं, चौक्या पारे त्यांनाही सांगितलं की तुम्ही काय करा, सावध राहा, शिवाजी आलाय, त्याला सोडायचं नाही, त्याला जिवंत आहे, मुर्दा पकडायचा आहे आपल्याला. परंतु नेताजी पालकर येत असताना त्यांनी 2 तुकडे केलेले आहेत. पहिली तुकडी येते, किल्ल्यावरती हल्ला होतो.
किल्ल्यावरती हल्ला झाला की ते काय करतात, ती तुकडी परत पळायला लागते आणि त्यांच्या मागे ह्या सगळ्या लवाजमा निघतो. ह्या भीमा नदीतून पाय उतार होतात आणि ते देऊळगाव राजे ह्या मार्गे मोरगाव सुपा आहे का, त्या कोयळीचा घाट, त्या घाटापर्यंत ह्यांना घेऊन जातात. ते हा मागं पळतो, मध्ये मध्ये युद्ध झाल्यासारखं करतात, परत पळतात. हा मुतारी युद्ध करत नाहीत, परत पळतात. ते पण मी शिवाजीला सोडत नाही म्हणून ते सगळेजण पळत असतात. परंतु जात असताना ह्यांनी काय केलेलं, अतिशहाणपणामुळे एक अडचण झाली की इथं किल्ल्यामध्ये कोण राहिले, आता बाया बापट्या राहिल्या, पोरं सोरं राहिले, पातारे कोतार राहिले, व्यापारी वर्ग राहिला. आयता दुसरी तुकडी घेऊन नेताजी पालकर घुसतोय. त्यावेळेस नेताजी पालकरांनी इथं वेड्याचं सोंग घेऊन काही गुप्तहेर पाठवले होते. त्यांनी अशी खबर काढली होती की इथं प्रत्येक जो वाडा आहे, जे दुकान आहे, त्या दुकानाचे जे देवघर आहे, देवघराच्या खाली तळघर आहे आणि त्या तळघरामध्ये काय आहे, धन लपवलेलं असतं किंवा त्यांच्या बँका आहेत, हेही माहिती त्यांना दिलेली असते. मग त्यावेळेस ह्या बहादूर खानाने ते वेडे पाहिले होते. परंतु किल्ल्यावरती हल्ला झालाय, किल्ल्यामधलं हे सगळं सोनं नाणं लुटून नेलंय. तिथं 700 अरेबियन घोडे आणून ठेवले होते औरंगजेबाने ह्या बहादूर खानासाठी. ते घोडे पण ते घेऊन गेलेत आणि हाला कळतं कारण किल्ल्यात कोण राहिलं. आणि मग त्याच्या लक्षात येतं फक्त व्यापारी राहिल्यात, बाया बापरे राहिल्यात, पोरं सोरं राहिल्यात, म्हातारे कोतारे राहिल्यात. आता किल्ला लुटला गेला असेल का काय म्हणून तो घाईघाईने येतो. लांबूनच त्याला धूर निघलेला दिसतं, किल्ल्यात आगी लावलेले. आपल्या मराठ्यांनी त्यावेळेस ह्या मराठा मावळ्यांनी खंती लावली, खंदून सोनं नाणं नेलेलं आहे. त्यावेळेस कोट्यावधी रुपयाचं सोनं नाणं इथून नेल्याच्या आपल्याला सांगितलं जातं. तशा प्रकारे हा किल्ला काय केलेला आहे, एकदा शिवाजी महाराजांनी लुटलेला आहे. परंतु हा किल्ल्यात आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, आणि मध्ये वेडे आले होते, वेडे दिसत नाहीत, हे मराठ्यांचे गुप्तहेर तर नाहीत, हे कुणाच्या लक्षात येते, बहादूर खानाच्या लक्षात आले. पण कधी आले, उशिरा आले. आणि मग त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की हे मराठ्यांचे गुप्तहेरच होते. परंतु आता काय झालेलं आहे, संभाजी महाराजांकडे राज्य आलेलं. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून रायगडावरती महाराजांनी राज्याभिषेक केलाय. आणि त्याच वेळेस हा औरंगजेब काय केलेलं, 5 लाखाचं सैन्य घेऊन निघाले. त्याआधी संभाजीराजांनी ठरवलं, आपल्या हंबीरराव मोहिते मामांना सांगितलं त्यावेळेस ते सेनापती, की आता तुम्ही दुर्गा राणीला आणि आपल्या राणूअक्काला सोडवण्यासाठी काय करता येईल का, म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करा. मग पुन्हा एकदा बहिर्जी नायकाला बोलवलं. तर बहिर्जी नायका असायचा, चाक असायचं, मोठी कातडी पिशवी असायची, त्याच्यामध्ये पाणी उचलायचं, नदीहून आलेलं ते विहिरीत यायचं, विहिरीतलं पाणी उंच करायचं आणि त्याच्या पुढे हत्तीने ते ओढायचं, म्हणजे हत्तीच्या मोठा म्हटलं जातं. मग त्या हत्तीच्या पायाखाली काही जणांना तुडवले, त्या जे वेडे पकडले, काही जण निसटले, आता नको बाबा, आणि मग आपल्या सैन्यात गेलेत. आणि आपल्या सैन्यात एक मन रूट झाली, वेड घेऊन पेडगावला जाऊ नका, म्हणजे वेड्याचं सोंग घेऊन पेडगावला आता जाऊ नका, अशी मन त्या काळात रूट झाली. ती मन ही या किल्ल्यावरचीच अशी मन झालेली. आता कोण आलेला आहे, औरंगजेब शहानशाह आलेला आहे. संभाजीराजाने 9 वर्ष युद्ध केलेलं आहे. आपण डायरेक्ट आता शेवटकडे वळूया. संभाजीराजांबरोबर किती वर्ष युद्ध झाले, 9 वर्ष झालेले. 128 युद्ध केलेले. 129व्या युद्धामध्ये आपल्याच काही गद्दारांच्या माध्यमातून संभाजीराजे खरं तर कोकणामध्ये त्या ठिकाणी पकडले गेले. तिथंही संगम आहे. तिथं कुठलं आहे, अलकनंदा आणि काय ती दुसरी नदी नाही, अलकनंदा आणि दुसरी काय नाव नदीचं, बरं जाऊ दे, कुठल्या त्या संगमावरती त्यांना त्या ठिकाणी पकडलेलं आहे. तिथून पुढं नावाडी, बरोबर आहे नाही. मग तिथून ते संभाजीराजांना 3-4 दिवसामध्ये हा मुकरब खान आणि इखलास खान कुठपर्यंत, ह्या किल्ल्यापर्यंत अकलूजची छावणी मोडून औरंगजेब इथं आलेला आहे. त्याच्याबरोबर किती सैन्य सागर आहे. आता इथून पाठीमागं महाराजांच्या काळात 30-40 हजाराची फौज आली होती. आता 5 लाख सैन्य आलेले, 2 लाख नुसती जनावर आहेत त्याच्याबरोबर, 2 लाख बाजार बुनगे. एवढ्या मोठ्या सैन्याला काहीतरी देणं घेणं असतं ना, म्हणून बाजार बुनगे आलेले. म्हणजे असा लवाजमा कुठून आलेला आहे, पूर्ण खाली दिल्ली आग्र्यावरून आला आहे. हा कशासाठी आला, आता स्वराज्यावरती आलेला आहे. स्वराज्यामध्ये जोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत आहेत तोपर्यंत ह्या औरंगजेबाने इकडे वाकडी मान करून पाहिलंय का. कारण त्याचं काय होतं माहितीये का, त्याचा मामा शाहिस्ते खाण्यासारखा आला असेल, तिथं मिर्झाराजा जयसिंग सारखा एवढा मोठा सेनापती आला, त्यांना धूळ शिवाजी महाराजांनी चारली. परंतु हा औरंगजेब का घाबरत होता, तर औरंगजेब एक शहाजहान बादशाहचा मुलगा म्हणून, शहजादा म्हणून ह्या भागामध्ये युद्ध करता आला होता. तर वाईचा सुभेदार जो अफजल खान आहे, त्यांनी ह्याला एकदा पकडून लाखो रुपयाची खंडणी घेऊन मग सोडला. तो अफजल खान किती ताकदवान होता ह्यांनी पाहिलं होतं ना औरंगजेबाने. पण त्या अफजल खानाचा कोथळा काढणारे कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज होते. मग त्या एवढ्या मोठ्या खानाला संपुत्र आपलं काय, म्हणून तो भीत असावा. म्हणून कदाचित शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत 1680 पर्यंत त्यांनी ह्या स्वराज्याचं नाव सुद्धा नाही घेतलं इकडे यायचं. पण त्याला वाटलं आता काय संभाजी महाराज राहिलेत, आपण जाऊ शकतो, 5 लाखाची फौज आहे. आणि मग तो इकडे आलेला आहे. 9 वर्ष झाली पकडेपर्यंत. अकलूजची छावणी मोडली. तिथं खंडोबाचा माळ म्हणून बाहेरच्या बाजूला एक सरस्वती नदीच्या कडेला आहे, त्या ठिकाणी त्यांनी छावणी टाकलेली. तिथं तात्पुरत्या दगडातून पुन्हा एकदा एक अशी मोठी एक मोठ बांधलेली, त्या मोठेमध्ये पाणी यायचं. मग त्या गोड्यांना किंवा एवढ्या मोठ्या औरंगजेब अर्ध्या जगाचा राजा आहे, त्याला पाणी गोड्यात जाऊन पिईल का, नदीत जाऊन पिईल का, म्हणून ती सोय केलेली. तशी एक मोठे म्हणजे तो ती दिंड कशी होती, तख्तकुलहा केलेले, मानेमध्ये हातामध्ये असं लाकूड अडकवलेली, फळी अडकवलेली, त्याला साखळदंड घातलेली संभाजीराजांना.
त्यांची राजवस्त्र काढून टाकलेत, विदूषकाची कपडे घातलेले आहेत, नकली अशी लाकडाची टोपी मुद्दाम होऊन घातलेली, घुंगरांच्या माळा घातलेल्या आहेत, कवड्याची माळ तोडून टाकली महाराजांची आणि ती धिंड त्या पहिल्या वेशीमध्ये, ज्या वेशीतून तुम्ही प्रवेश केला का आता, त्या वेशीमध्ये आलेली. वेशीमध्ये आल्यानंतर त्या काळातल्या एका चित्रकारानं त्यांचं एक चित्र रेखाटले का, कुणाचा त्यांचा एक व्यंगचित्रकार असेल किंवा एखाद्याला चित्र काढायची आवड होती, त्याने एक चित्र काढलेले, त्या चित्रामध्ये संभाजी महाराजांना कसं तख्तखुला केलेले, कवी कलशाला कसं केलेले, हे व्यंगचित्र जरी चेहरा तसा नसला तरी संभाजी महाराजांची दिंड काढली, त्याच्या खाली उर्दूमध्ये संभाळलेले ते चित्र आज आपल्याला पाहायला मिळतं. कुठे माहिती का, ते जे नगरला जर गेला, जोशी यांचं जे संग्रहालय त्याच्यामध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ती दिंडीचं स्वरूप कसं होतं हे लक्षात येईल. आणि विशेष माहिती का, ह्या 52 पेठामधून ती दिंड मिरवलेली. ती दिंड मिरवत असताना आता काही ही शौर्याची दिंड नाहीये, कुणी उठावं, महाराजांना पहाला टोचावं, कुणीतरी तलवारीचं नोक त्यांना टोचवावं, कवी कलशालाही तसंच करावं, एखाद्याने त्यांचं वस्त्र फाडावं, एखाद्याने काहीतरी दगड मारावा, अशा अवस्थेत संभाजीराजांची दिंड काढली. खरं तर एका राजाने दुसऱ्या राजाबरोबर कसं राहिलं पाहिजे, राजासारखं, परंतु हा राजाच मानायला तयार नव्हता, सगळ्यांना कातीर गुलाम समजायचा आवड, म्हणून तशी दिंड काढली एका सामान्य काही दिंड काढली. दिंड मिरवत मिरवत कुठपर्यंत आली, ह्या वेशीपर्यंत आलेली. 52 पेठातून मिळवली. हा राजदरबार आहे, हा दिवाने आम आहे, ह्याची 180 फूट लांबी, 155 फूट रुंदी, कडे मोठमोठ्याले ओवरे आहेत. समोर सिंहासनाचा ओटा आहे 44 बाय 44, त्याच्यावरती त्या सिंहासनावरती त्या ओट्यावरती बिछायत अंथरलेले गाद्या गिरदे तपके लोड लावलेले, त्याच्या मंत्रिमंडळातली लोक सगळी बसलेली आहेत आजूबाजूला. आणि हा औरंगजेबाला आता विशेष आनंद आहे. कशाचा, त्यांनी काय केलं होतं, स्वतःसाठी एक पण केलेलं आहे. 5-6 वर्ष 3-4 वर्षाचा असताना हा एकही किल्ला जिंकू शकत नाही, एवढे युद्ध होतात. संभाजी महाराजांचा जय होतोय, मी 52 सेनापती घेऊन आलोय आणि मी प्रत्येक वेळेस का हरतोय, त्या 52 सेनापतींना सगळ्या सरदारांना एकत्र केलं आणि स्वतःच्या डोक्यावरचा खिमोस त्यांनी जमिनीवरती आदळला होता. स्वतःसाठी एक पण केलं, जोपर्यंत तुम्ही संभाजीराजी पकडत नाही जिवंत या मुर्दा, तोपर्यंत मी माझ्या डोक्यावरती घालणार नाही. 6 वर्ष हा बोडका हिंडतोय. आता त्याला वाटते की मला तो टोप घालायला मिळेल, संभाजी माझ्या समोर हजर. ह्या प्रत्येकाला बाकीच्यांना आनंद कशाचा, 9 वर्ष झालेत, ते कुटुंब कबिल्यापासून एवढी मोहीम असते का, त्यांनी काही कुटुंब संख्या आणलेली नाहीत. एखाद्याचा 1 वर्षाचा मुलगा 9 वर्षाचा झाला असेल म्हणजे तिकडेच तो दिल्ली आग्र्याकडे, आणि मग आता त्यांना जायची घाई झालेली, त्याचा आनंद इतर दरबारींना. हा दिवाने संभाजीराजन कवी कलश येतात, त्यावेळेस द्वारपाळ आहेत, त्यावेळेचे द्वारपाळ म्हटले असतील का, मुघल संहारक छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. त्यांनी काय सांगितलं की काफर संभाको लाया जा रहा है, त्यांच्या लेखकांनी लिहून ठेवले. कोण लेखक होते त्यांचे, हाफी खान लिहितोय, साकी मुस्ताक लिहितोय, भीमसेन सक्सेना लिहितोय, असतो ना आतला, तशा बातम्या या ठिकाणी ते बातमीपत्र, ते अखबार आहे. आणि त्याच्या त्या 6व्या खंडामध्ये ह्याचं वर्णन आलेलं आहे, औरंगजेबाच्या दरबारातील नोंदीचं. ते दरबाराचं वर्णन मी या ठिकाणी सांगतो. आणि मग हे सरदार सगळे थांबलेले संभाजीराजे कवी कलश येतात, ते मुकरब खान आणि इखलास खान. इखलास खान हा मुकरब खानाचा मुलगा आहे, जो शेख निजाम म्हणून आहे, त्याला मुकरब पदवी दिलेली, तो इथं आलेला आहे. औरंगजेब शहनशाह तिथं बसलेला आहे, तिथं बिछायत अंथरलेलं आहे, त्या ठिकाणी गाद्या गिरद्या तुक्के लोड लावून त्याचे मंत्रिमंडळात लोक बसलेले आहेत. परंतु हेच जोडी पाहिल्यानंतर त्या औरंगजेबाला एवढा काय आनंद झालाय, तो तटकन त्याच्यावरचा उठतोय सिंहासनावरचा आणि बिछायतावरती काय करतोय, तो एरझर घालायला लागतोय. एरझर घालता घालता एकाएकी तो पश्चिमेकडे तोंड करतोय आणि पुराणातले आयते पडायला लागतोय, म्हणजे नमाजाच्या रुखवादा पडायला लागतोय तो तिथं ह्या दरबारामध्ये. हे दृश्य कोण पाहते, आता कवी कलश आणि संभाजीराजे. आपल्याला माहितीये कवी कलश कसे होते, शीघ्र कवी होते, कुठल्याही घटनेवर सहज काव्य करायचे असे कवी होते. परंतु संभाजीराजे हे कवी म्हणत होते, त्यांचे नखशिकांत असेल, सातशतक असेल, बुधभूषण असेल, अनेक ग्रंथ त्यांचे आपल्याला माहिती, ते असे संभाजीराजे होते. ह्या दोघांनी एकामेकीकडे पाहतात, ते हसतात, ते आणि संभाजीराजे सहज त्या कवी कलशाला काय म्हणतात, सुस्ती काय काय धारिष्ठ राजे तुमचं कवी कलश म्हणतात. एवढी मारझोड झालेली, युद्ध केलेलं, थकलेलं भागलेलं आहोत, आणि तरीही तुम्हाला कवितेचं नाव काढल्यानंतर मला ह्या कवी कलशाला, शीघ्र कवीला का नाही सुचणार. त्यांनी जी कविता केली आणि ह्या दरबाराला जी ऐकवली, ती काय फलक दिसते ना त्याच्यावरती कोरलेली अनेक पुस्तकामध्ये आहे. जी बाणगुडे पाटलाची 4 ओळीची ती कविता नाहीये. त्यानंतर तुम्ही जर आता छावामध्ये कविता ऐकत असाल तर त्याही कविता नाही, त्या आत्ताच्या लेखकांनी स्वतः काय तयार केलेले आहे. परंतु जी काव्य त्या दरबाराला ऐकवलंय, त्यांच्या लेखकांना जे लिहून ठेवलेलं आहे, ती काव्य मी आपल्या समोर सांगतोय. काय कविता होती ती, यावन रावण के दरबार में शंभू बंदो बदरंग, लव रसत शेंदूर सम खूब खेलो रणरंग, रवि तवी छवि देखत खद्दे तो होत बदरंग, तव तेज निहार के तखत त्याच्यावर. अर्थ सांगतो म्हणजे लक्षात येईल. कपटी रावणाच्या दरबारामध्ये बांधून आणलेले बजरंग बली जसे रक्तवर्ण दिसतात, तसे रणकंदन खेळलेले संभाजीराजे तुम्ही दिसताय. आणि एखादा काजवा चमकत असतो, आणि हा औरंगजेब त्या काजवा आहे, आणि तुमच्यासारखा सूर्य आल्यानंतर त्याचं तेज नष्ट झाले, आणि म्हणून त्याने नतमस्तक होण्याकरता सिंहासनाचा त्याग करून गुडघे टेकलेत. ह्याचा अर्थ ज्यावेळेस त्याला सांगितला गेला, तो भयंकर चिडला. आणि त्या कवी कलशाची कोण आमच्यापैकी तुला सामील होतं, तू सांग. संभाजीराजे सांगतात की अशी आमची अवलाद नाही, कुणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसायचा,
जे आमच्या बरोबर सामील झाले ते आमचे झाले, त्यांच्या पाठीत खंजीर आम्ही खुपसू शकतो. त्यांची नावं आम्ही सांगू शकत नाहीत असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर दुसरा प्रश्न, तुझ्या किल्ल्यांच्या, तुझ्या या खजिन्याच्या चाव्या कोण कोण देऊ शकतं? त्यावेळेस सांगितलं हा संभाजीकडून कशा घेता येतील तुम्ही घ्या, परंतु हा इखलास खानानं आणि त्या मुकरब खानानं त्याला सांगितलं होतं, एवढा मोठा हिंदुस्थानचा शहनशाह पुढे बसला, एखादा तमीज दे म्हणजे एखादा मुजरा कर. संभाजीराजांनी त्यावेळेस सांगितलं अशा डुकरा पुढे झोपतं की काय, म्हणजे शिवांची लाखोली वाहिली म्हणून त्यांच्या लेखकांना लिहून ठेवलं. बाणेदार वर्तन केलं, त्यांच्या लेखकांना लिहून ठेवावं लागले. परंतु सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न संभाजीराजांना ह्या दरबारामध्ये विचारला, तो कोणता होता? तर संभाजीराजांना सांगितलं गेलं की तू तुझा जर हिंदू धर्म सोडून मुस्लिम होत असतील तर आमच्या आलमगीर साहेब तुला मारतील. मग मात्र संभाजीराजे भयंकर चिडतात त्या रहुल्ला खानावर आणि दरडावून सांगतात ते जगाल तर हिंदू म्हणून आणि मराल तर हिंदू म्हणून. ते वक्तव्य या ठिकाणी संभाजीराजांनी केले. तो हा दरबार आहे. त्यावेळेस संभाजीराजांनी जर धर्म बदलत नसतील तर तुला वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातील, कसल्याही शिक्षा सहन करायला तयार आहे, धर्मासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण तुमचा हा धर्म स्वीकारणार नाही. कारण हिंदवी स्वराज्य, हिंदूंच्या रक्षणासाठी आमच्या आबासाहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सुरू केलं आणि ते धर्म आम्हाला बदलायला सांगताय, आमचा जगामध्ये श्रेष्ठ असणारा धर्म आम्हाला बदलायला सांगताय, कदापि होणार नाही. खरं तर आपल्या नेताजी पालकरांनाही धर्म बदलला नसता, पण त्यांचं कुटुंब वेठीस धरलं आणि मग त्यांनी धर्म बदलला होता. अनेक जणांचे कुटुंब वेठीस धरून या ठिकाणी सगळ्यांना मुसलमान करण्यात आलेले आहे. इराकीवरून आलेले कुठलेही मुसलमान नाहीत, सगळ्यांना बाटवलेले मुसलमान आहेत. खरं तर अत्याचार ह्या औरंगजेबाच्या सेनेने त्यांच्यावरती केलेले, आपण केलेले नाहीत आणि त्यांना बाटून मुस्लिम केलेले. अशा प्रकारचे आजचे मुस्लिम या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर आता आपण सांगतोय की शंभूराजे आणि कवी कलश किती धारिष्ट दाखवत आहेत, मोडेन पण वाकणार नाही असे शंभूराजे आहेत. आणि मग त्या ठिकाणी हे प्रश्न विचारल्यानंतर शिक्षेचा अंमल सुरू करावा. काय काय शिक्षा सांगावेत संभाजीराजा, काय काय शिक्षा द्यावेत? तुम्ही पहा, संभाजीराजांच्या डोक्याची केस हाताने उपटून काढावीत, अंगाची कातडी सोलावी राजांच्या, आपल्या नख पकडीने उपसून काढावे, दात पकडीने उपसून काढावे. कवी कलशावर सुरुवात करायचे आणि शेवट कुणाच्यावर करायचं तर शंभूराजांवर करायचं. त्या अंगाची कातडी काढल्या त्याच्यावर मिठाच्या पाण्याचे आणि मिरचीच्या पाण्याचे फवारे मारावे. एखादा काटा टोचला तर काय येत नव्हतं आपल्याला. आणि आपल्या राजांना किती वेदना दिल्या, किती हाल हाल सहन करावे लागले. ह्या दरबाराने ते पाहिले, ह्या दरबारामध्ये त्या शिक्षा सुनावल्या. एक दिवस तर डोळे काढण्याची आज्ञा होते आणि तप्त सळ्या डोळ्यांमध्ये फिरवल्या जातात, राजांच्या डोळेही काढले जातात. आणि हे सगळं स्वराज्याला दाखवण्याकरता पुन्हा एकदा ह्या ठिकाणाहून धर्मवीर संभाजीराजांची आणि कवी कलशांची एक भिंत काढली होती. खरं तर हिथं धर्म बदलला असता आणि म्हणूनच कदाचित धर्मवीर ही पदवी ह्या किल्ल्यावरती संभाजीराजे ते धर्मवीर झाले. तिथं छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कुठे झाले तर ह्या किल्ल्यावरती झाले. हिंदू धर्माचा सत्व पाहणारा रक्तरंजित इतिहास या ठिकाणी घडलेला आहे. खरं तर सत्वच पाहिले तरीही संभाजीराजे त्या सत्वाला पुरून उरलेत आणि म्हणून ते हिंदू राहिले. आणि मग काय काय शिक्षा दिल्यात, एवढ्या शिक्षा सहन केल्यात. आणि पुन्हा एकदा स्वराज्याला दाखवण्याकरता यांची धिंड वडू तुळापूरकडे काढली जाते. त्या तुळापूरच्या एका स्तंभाला संभाजीराजांना बांधला जाते, दुसऱ्या वधस्तंभाला कवी कलशाला हात पाय तोडून मुंट शिर छेद करून अशा प्रकारची शिक्षा दिली जाते. सगळं ते अवयव कुठं टाकले जातात, भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमाच्या वाळवंटामध्ये टाकले जातात. तिथलची काही वडूचे लोक येतात, रात्रीच्या वेळेस येतात, ज्यांनी ते तुकडे गोळा केले ते वेचले देशमुख, ज्यांनी ते तुकडे एकत्र शिवले ते शिवले देशमुख म्हणून आजही त्या आडनावाची त्या गावामध्ये लोक आहेत. अशा प्रकारे सगळ्या लोकांनी त्या वडूच्या त्याच्यामध्ये कुठल्या जातीचं नाही तर सगळ्या जातीचे लोक आले आणि त्यांनी सगळे तुकडे एकत्र शिवाजी महाराजांना ठेवायचे. कारण जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी शिकवलं, पण धर्मासाठी मरावं कसं हे कुणी शिकवलंय तर धर्मवीर संभाजीराजांनी शिकवलं. असं हे ठिकाण आहे. तिथलची माती जर आपल्या मुलांच्या कपाळाला लावली, आपल्या कपाळाला लावली तर शंभूराजांचं चैतन्य शौर्य संचारल्याशिवाय राहत नाही, असं हे स्थळ आहे. आणि म्हणून तुम्ही आज ह्या ठिकाणी आले. मोठ्या प्रमाणावर संख्या येते लोकांची. त्या संभाजी महाराजांचं चरित्र खरं तर आत्ता लोकांपर्यंत पोहोचायला लागले. याआधी खरं तर इतिहास शिकवला नाही, जाणून बुजून शिकवला नव्हता, नाहीतर आपल्याकडं एवढं मोठं धर्मांतरच झालं नसतं. संभाजीराजांचं चरित्र जर पाहिजे, आज जी गर्दी दिसते छावेमुळे झाली, तिथून पुढे सगळी मुलं आपली सोशल मीडियावरून संभाजीराजांचा इतिहास वाचू लागले आणि पुन्हा पुन्हा ह्या किल्ल्याकडे आकर्षित होईल. सकाळ धरून माझी इथं तिसरी ट्रिप आहे तुम्हाला दाखवायची. खरं तर कुठली एनर्जी राहिलेली नाही माझ्याकडं, परंतु खरं तर ह्यांची प्रेरणा आहे, त्याच्यामुळे मी आज तुमच्या समोर हे सगळं सांगू शकतोय. सकाळी 6ला आलेला माणूस कंटिन्यू बोलतोय, 6 तास झालं